बघा ही एक नंबर लाईन आहे आपल्याकडे, ठीक आहे. त्या नंबर लाईनवर बघा मधोमध जो असते तो आपला ओरिजिन आहे म्हणजे 0, ठीक आहे. 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात, ठीक आहे. तर 0 पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स जे आहे ते सर्व नंबर्सला आपण इंटिजर म्हणतो, ठीक आहे. आता बघा यांची जी ॲडिशन आहे ती कशी करायची, तर बघा हे तर आपल्या सर्वांना करता येईल. 2 + 5 7 होतात, ठीक आहे. -2 + 5 तर अशा वेळेस आपण काय करणार, 5 मधून -2 करणार तर आपल्याला इथं मिळते 3, ठीक आहे. 6 - 3 होईल इथे आपल्याला मिळेल 3. इथे बघा काय होईल, इथे 2 ॲज इट इज प्लस मायनस प्लस इंटू मायनस मायनस होतो 5. आता बघा इथे सॉल्व करताना कसं करायचं, इथे ग्रेटर नंबर कोणता आहे 5 आहे तर 5चं जे साईन आहे ते आहे मायनस, त्यामुळे मायनस लिहून घ्यायचं आणि 5 - 2 करायचे तर आपल्याला किती मिळतात 3, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल -3 प्लस मायनस मायनस होईल 2 इज इक्वल टू, बघा आता दोनही नंबर हे निगेटिव्ह आहेत, ठीक आहे. तर त्यांची काय होईल आता ॲडिशन होईल आणि दोघांचं पण साईन काय आहे मायनस आहे तर आपण इथं लिहिणार मायनस, ठीक आहे. 0 + 4 4. नेक्स्ट 0 + -4 0 प्लस मायनस किती होतो -4. ॲन्सर आपल्याला मिळेल -4, ठीक आहे. आता बघा इथे -4 + 3 तर काय होईल, बघा ग्रेटर नंबर कोणता आहे तो पाहायचा, याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे 4 आहे तर 4चं साईन कोणता आहे मायनस तर आपण मायनस लिहिणार आणि 4 मधून 3ला मायनस करायचं तर आपल्याला मिळते इथे 1, ठीक आहे. म्हणजे ॲन्सर येईल -1. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल 9 नंबरचं इज इक्वल टू -4 प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आहे याच्यामध्ये प्लस मायनस होतो -5. दोघांचंही साईन निगेटिव्ह आहे, बघा इथे दोघांचंही साईन निगेटिव्ह आहे -4 आणि -5 यांची जर ॲडिशन करायची असली तर निगेटिव्ह नंबरची ॲडिशन निगेटिव्ह होईल, ठीक आहे. तर आपल्याला काय मिळेल बघा असंही सॉल्व करू शकतो, इथून मायनस आपण कॉमन काढला तर आपल्याला काय मिळते 4 + 5 इज इक्वल टू मायनस साईन 4 + 5 आपल्याला मिळेल 9, ठीक आहे. आता इथे 4 - 4 करणार आपल्याला मिळेल 0.